SC/ST साठी कुटुंबातील एकाच लाभार्थ्यांना 30,000 अनुदानापर्यंत किंवा जे येईल ते अनुदान. विद्युत पंप 10 HP पर्यंत SC/ST साठी फक्त 90% अनुदान करता येईल त्यांना. शेळी पालन, भूमिहीन व्यक्ती, विधवा, परित्यक्त्या व घटस्फोटित महिलांसाठी 75% अनुदान कुटुंबात एकाच लाभार्थ्यांना. ठिबक सिंचन 80% अनुदान सर्व शेतकऱ्यांसाठी. तुषार सिंचन, मिनी स्प्रिंकलर सर्व शेतकऱ्यांसाठी 80% अनुदान. वैयक्तिक शेततळे सर्व शेतकऱ्यांसाठी 75,000 अनुदान आहे 30 बाय 30 बाय 3 मीटरला. शेततळे आस्थानिकरण सर्व शेतकऱ्यांसाठी 75,000 अनुदान 30 बाय 30 ला. विहीर पुनर्भरण 100% अनुदान, ज्याची विहीर पक्की विहीर असेल त्यांना 22,118 जास्तीत जास्त अनुदान. वृक्ष लागवड सर्व पात्र शेतकरी जे आहे ते 100% अनुदान. फळबाग लागवड पात्र शेतकरी 100% अनुदान. बांबू लागवड पात्र शेतकरी 100% अनुदान किंवा 1,20,000 पर हेक्टर अनुदान. रेशीम उद्योग पात्र शेतकरी 75% अनुदान कुटुंबात एकाच लाभार्थ्यांना. गांडूळ खत मॅडॅप युनिट पात्र शेतकरी 50% अनुदान. मत्स्यपालन जे शेततळे पन्नी टाकलेले आहेत त्यांच्यासाठी 40% अनुदान. म्हणजे जवळपास मागच्या टप्प्यामध्ये 22,000 काय तर 22,000 रुपये काय तर 22,500. आता किती अनुदान नाही दिले याच्यावर. शेडनेट पॉली हाऊस लागवड साहित्य. शेडनेट पॉली हाऊस मध्ये जे जुने आहेत शेडनेट पॉली हाऊस त्यांच्या मध्ये लागवड जे भाजीपाला असेल किंवा फुलाची लागवड असेल त्याच्यासाठी 50% अनुदान. आणि हे जे पात्र शेतकरी जे आहे 10 गुंठे पासून ते 5 हेक्टर पर्यंत 5 हेक्टरच्या पुढे असलं तर